यवतमाळच्या राळेगावातून मुलींची विक्री होते हे सांगणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। क्लिपमध्ये या व्यवसायात कोण आहेत त्या लोकांचीही नावं घेतली गेली, मात्र अद्यापही या प्रकरणात एकही गुन्हा नोंदवण्यात आला नाही। पाहूया। यवतमाळच्या राळेगावमधील कथित मुलींच्या तस्करीचं प्रकरण सुटण्याऐवजी अजून गुंतागुंतीचं बनलंय। कारण व्हायरल क्लिपमध्ये तरुण तरुणीच्या संवादात धडधडीतपणे सारा संवाद नाव असूनही पोलिसांनी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केला नाही। बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं करून कल्याणी आत्या निघाली होती ना। मदर कुरेशी हो त्यानंच दिलं। हो का? खतरनाक काम आहे। तू भी करते का काम तसे? कोण? मदर कुरेशी नाही हो, ती मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। तिघ चौघच आहे का बघते म्हणजे पोरी विकते काढते? बाप रे, फक्त तिघ चौघ? रॉकेट नाही यांचं। बाप रे, तुला काय माहिती नाही या कामात। बाप रे, आता पूनम आत्या आहे, बापरे किती सारे जण आहे, सांगूच नको। मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे। क्लिपमध्ये स्पष्टपणे तरुणीनं मुलींसंदर्भात मोठा रॅकेट कार्यरत असल्याचं सांगितलं। मात्र पोलिसांनी यात ज्या मजर कुरेशीचं नाव येतं त्याबद्दल तक्रार समोर न आल्यामुळे गुन्हा दाखल केलेला नाही, तर घरात तलवार सापडली म्हणून केवळ आर्म ॲक्टचा गुन्हा नोंदवलाय। ये मजर कुरेशीच्या विरुद्ध एक तलवार सापडल्यामुळे त्यांच्या घरी त्यांच्यावर आम्ही 425चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुसरा तुम्ही जो बोलतात की अशा प्रॉस्टिट्यूशन सारखा म्हणजे मीडिएशन करतात, तसा प्रकरण आमच्याकडे आले नाही आहे। अगर अशा कोणी पुढे येऊन आम्हाला तक्रार दिली अगर त्याच्या रिलेटेड आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। विशेष म्हणजे ऑडिओ क्लिपमध्ये ज्या मुलींचा संवाद आहे तिचीही चौकशी पोलिसांनी केली, मात्र संबंधित तरुणीनं अद्याप काहीही सांगितलं नसल्याचं पोलीस म्हणतात। दरम्यान राळेगावात काही हिंदुत्ववादी संघटनांनी टायर पेटवून आंदोलन केलं। बंद पुकारत घटनेचा निषेधही नोंदवला। खुद्द सत्ताधारी मंत्री अशोक उईकेही या मोर्चात सहभागी झाले। मात्र स्पष्टपणे ऑडिओ क्लिप समोर असताना या रॅकेटमागे कोण आहेत, अद्याप एकही गुन्हा दाखल का नाही याचं उत्तर ना मंत्र्यांकडे आहे आणि नाही पोलिसांकडे। राळेगावातून 34 मुली बेपत्ता असल्याचं बोललं जात आहे, मात्र ती आकडेवारी पोलिसांनी फेटाळली आणि बेपत्ता मुली आणि मानवी तस्करी यांचा परस्पर संबंध नसल्याचंही पोलीस सांगतायत। भाजपने गेलं, भाजपचं सरकार आहे ना राज्यात, भाजपचं सरकार या राज्यामध्ये या देशामध्ये जर मुली बेपत्ता होतात तर भाजपचे पोलीस काय करतात? ही माझी माहिती अशी आहे, मी त्या भागात दौरे केले मागच्या काळात। मोठ्या प्रमाणावर गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर तिथे येतात आणि या मुलींना फूस लावतात आणि पळून घेऊन जातात। याबद्दलची जी अधिक माहिती गृह खात्याकडे आहे। माननीय देवेंद्रजींनी याविषयी लक्ष घातलेलं आहे, मीही लक्ष घालेल आणि विदर्भातला प्रश्न असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी हा प्रश्न किती मुली गेलेल्या आहेत, काय आदिवासी मंत्री त्या भागात आहे अशोक उईके, तेही चर्चा करतील। निश्चितपणे यामध्ये पूर्ण चौकशी सरकार करेल। विवेक गावंडे, TV9 मराठी, राळेगाव, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।